प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला हा अभंग इंद्रायणीच्या काठावर ज्यांचा कर्मयोग फुलला, 700 श्लोकावर ज्यांनी 9000 ओव्या लिहिल्या, आईच्या अंतकरणानं भगवी पताका आडवी टाकून जगातले सगळे योगी पोचण्याचं काम ज्यांनी केलं, ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, अमृत अनुभवाला पूर्ण विराम मिळाला, चांगदेव 65 गळ्यात उतरली, हरिपाठ वारकऱ्याच्या कंठावर गुंजराव करून त्याचे तरंग इंद्रायणीच्या पाण्यावर उमटले, नभांगणाला भिडले आणि नभांगणातून पुन्हा वारकऱ्याच्या मुखारविंदातून तुलसी दलाप्रमाणे बाहेर पडले. पतंजलीचे योगसूत्र, नारदाचे भक्तिसूत्र, तशी माझ्या ज्ञानोबरायांची नामसूत्र तुम्हा आम्हा वारकऱ्याच्या मुखारविंदातून बाहेर पडले. हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकारी उमटली. सद्गुरु रूपी दादाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवावा वाटतोय. राजा, ज्ञान राजा, काम संपलं. हो दादा, संपलं. आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबराय समाधीस्थ निघाले. एक बाहू विश्वनियंता पंढरीश परमात्म्यानं धरली, दुसरी बाहू सद्गुरु रूपी दादानं धरली. ज्ञानोबराय समाधीस्थ बसले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली. शिळा सरकवल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे काहीशे वर्ष महाराष्ट्र आंधळ्यासारखा तडफडत राहिला. कोणी एका जन्माला येतो का, कोणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञामा जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, पण आलाच नाही हो, नाही आला. मुघलांच्या घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्राची दौलत तुडवत राहिली. आया बहिणीच्या आभरूंची लखतर वेशीला टांगली. मंदिराचे कळस थरथर 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 कापू लागले. मूर्तीच्या विटंबना झाल्या. गाभारे घामानं भिजले. ही माती रक्तरंजित झाली आणि हा धर्म त्राही 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 करू लागला. मग विश्वनियंत्यानं खाली वाकून पाहिलं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणत आपला प्राण, आपला श्वास, आपलं ओज, आपलं तेज, आपलं हृदय दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडलं. ते माझे जगद्गुरु तुकोबराय. इंद्रायणी मोठी भाग्याची हो. 40 मैल धावली. 40 मैल लोणावळ्याला उगम पावली. नेरेला जाऊन भीमेला मिळाली. पण 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या गंगेनं जिचा मत्सर करावा, शरयूनं फक्त प्रभू रामचंद्राला पाहिलं, यमुनेनं फक्त श्री कृष्णाला पाहिलं, पण माझ्या इंद्रायणी मातेनं 3 धर्मयोद्धे मांडीवर खेळवले. उजव्या बाजूला साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानी यांची संजीवनी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकत्व, धरतीचं धारिष्ट, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, वात्सल्याचा पदर आणि आईचं अंतकरण घेऊन जी विश्वमाऊली अवताराला आली, त्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना इंद्रायणी मातेनं उजव्या मांडीवर खेळवलं. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यांनी केल्या, 140 लढाया केल्या, पण एकही लढाई हरला नाही. ज्याला वयाच्या 13व्या वर्षी 16 भाषा येत होत्या, मराठी, इंग्रजी, हिंदी, हिब्रू, संस्कृत, वाली या सगळ्या भाषांवर ज्यांनी कमांड केलं, ज्यानं वयाच्या 13व्या वर्षी 2 ग्रंथ लिहिले, नखशिकांत आणि भूतभूषण हे 2 ग्रंथ आहेत. पहा, आत्ताच्या विद्वानांना सुद्धा भुरळ पडते या 2 ग्रंथांची. असा माझा छत्रपती शंभूराजा शहीद झाल्यावर हा महाराष्ट्र बिगर कुंकवाचा, बिगर धन्याचा झुंजत राहिला. हे दळ सह्याद्रीच्या कणाकणात, मराठी माणसाच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या धमन्यात भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीन दात, ही जात आमुची, असा माझा छत्रपती शंभूराजा इंद्रायणी मातेनं मांडीवर मध्यभागी खेळवला. डाव्या बाजूला भंडारा भामचंद्र, ज्याला ज्यांनी बाहुबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. एवढंच नाही तर वृक्षवल्ली आम्हासोयरे वनचरे पक्षी सुस्वरे अळविती असं म्हणत ज्यांनी भजन गायलं, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग ज्यांनी निर्माण केले, त्याचे 28,000 चरण असा पंचमवेद गाथा ज्यांनी रचला,
जो जन्माला आल्याच्या नंतर इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला, पांडुरंगाला खेळगडी मिळाला, आस्तिकांचे मळे फुलले, नास्तिकांचे मळे कोमेजून गेले. एवढंच नाही तर जो जन्माला आल्याच्या नंतर इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला, ज्यांच्या खिशात नाही धन, समाजात नाही मान, बसायला मोडका खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय इंद्रायणी मातेनं डाव्या मांडीवर खेळवले. आणि त्याच श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबरायांचा देवाची आवड व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण, गोरोबा काका समाधी सोहळ्या निमित्त आलेली आजची ही कीर्तन रूपी सेवा आणि माझ्या हनुमंतरायाच्या हनुमान जयंती निमित्त आलेली आजची ही कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी पुष्प गुंफण्याचं काम माझ्यासारख्या पामराकडे आलं. आता खरं म्हटलं तर माहेर घरच म्हणावं लागेल नाही का. आणि माहेर म्हणलं, माहेरात कीर्तन म्हणलं की भ्यायची काय गरज नसती. पण खरं सांगू का, मला जेव्हापासून तिथून आवरून यायले ना तेव्हापासून असं थरथर व्हायला लागलं होतं. का तर फक्त आकाश भयामुळे, बरं का, बाकी काही दुसरं कारण नव्हतं. पण जेव्हा आकाश भयानं पकवाज वाजवला आणि माझ्या मनामध्ये थोडंसं वाटलं ना, बाबा भाऊच आहे, भावाचं आणि बहिणीचं नातं कसं असतं, भाऊ हा कसा असतो तर श्री स्वामी समर्थासारखा, भाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसाच आकाश भैया माझ्या मागे उभा होता. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. असं आकाश भैयाच्या वतीनं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. खरं तर मी कीर्तन करावं आणि तुम्ही ते शांत बसून कीर्तन ऐकावं एवढी माझी पात्रता नाहीच. मज पामराय काय थोरपण पायाची वाहन. पण तरीही असो, जसं भगवंताची कृपा माझ्यावर होईल तसं बोलण्याचा काही प्रयत्न करेल. मला काही येत नाही, ना स्वर ना ताल. विठ्ठल तुकोबराय या अभंगामध्ये देवाची आवड व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? आवड व्यक्त करतात. याच्यासाठीच मी महिला मंडळींना वरी बसवा म्हणलं होतं, कारण महिला मंडळी थोड्या बोलक्या असतात, बरोबर आहे की नाही. पुरुष मंडळीचं कसं असं किंवा असं मान हलवतात, पण महिला मंडळी थोडंसं तोंडानं बोलतात, कारण लेडीज फर्स्ट आहे ना, त्यांना जास्त आरक्षण आहे, जास्त टक्क्यामध्ये लेडीजला आरक्षण आहे. ही लेडीजला आरक्षण काय आतापासून नाही बरं का, महादेवापासून आलेलं आहे. पटवून देऊ का? देऊ का पटवून? मला सांगा, महादेवाला बसायला काय बोलत चला, महादेवच बोलत चला. आता महादेवाला बसायला काय? बैल. आणि पहा तुम्ही, महादेव आणखीन सुद्धा कुठं आहेत? सकाळी उठायचं, चहा प्यायचा आणि कुठं जायचं? निघाला बैल चारायला. आणि महादेवाच्या लेकराला बसायला काय? उंदीर. आणि पार्वती मातेला वाघ. वाघ बघा, शब्दच कसा आहे, वाघ. जास्त टक्क्यात आरक्षण इकडे आहे बरं का. महादेवाचं एकच काम सकाळी उठायचं, बैल चारायला जायचं. आणि पार्वतीचं एकच काम सकाळी उठायचं, महादेवाने केलेला आयता चहा घ्यायचा आणि पार्वती निघाली स्कूटीचा स्टार्टर मारायचा आणि पार्वती निघाली कुठं? बचत गटाच्या मीटिंगला. आणि महादेव लेकराला सांभाळायला. झोप आपली मम्मी मीटिंगला गेली, झोप आपली मम्मी आली. तो लेकरू म्हणतो, पप्पा आपली मम्मी नाही, फक्त माझी एकट्याची. विठ्ठल आता महादेव तर कळाला ना तुम्हाला? महादेव कळाला का? आपल्या या जवळा गावामधला नाही बरं का, आपल्या शेजारचा नाही, देवादिदेव भगवान शंकर. महादेव कोण आहे आणखीन पटवून देते. असा महादेव मोठा पती ग, त्याची अर्धांगी पार्वती, तुझ येरमाळ्याची सती गैडो डोंगरावर नांदती. अशी कथा ही जुनी पुराणी ग, रामलिंगाच्या ठिकाणी ग. तिथं हाय बाई सीताची नानी ग, तिथल्या तीर्थ नाही पाणी ग. तिथलं बसताना आईच्या हातीनं, तिथं बाई दिवसा बी वाटती भीती. तुझ येरमाळ्याची सती येडो डोंगरावर नांदती. कळालं ना महादेव? महादेव. मग एक दिवस काय झालं, आता देव किती आहेत? 3. किती देव आहेत?
कोण म्हणलं 3? देव एकच आहे ना. देव किती आहेत? एक कस काय आहे? 3 आहेत ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश, 3 देव आहेत. आता ब्रह्मदेवाचं काम काय? सृष्टीची निर्मिती करणं. विष्णूचं काम पालन पोषण करणं. आणि महादेवाचं संहार करणं. ही कीर्तनकार कधी उचलायचंय? कुणाच्या हातात आहे? बोलत चला महिला मंडळ. ही कीर्तनकार कधी उचलायचंय? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. तसा उचलायचा वेगळा ना, असा उचलायचा वेगळा. कीर्तन करू द्यायचंय का अर्ध्या कीर्तनातून जवळ्यातूनच वरी न्यायचंय? कुणाच्या हातात आहे? महादेवाच्या. मग ऐका, एकदा काय झालं, महादेवाची वारली बायको. आता बायको कळती ना पुरुष मंडळी? बायको पत्नी, पत्नी ती 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 अर्धांगिनी कळती ना, बायको. मग महादेवाची वारली बायको. आणि बायको वारल्यावर त्यानं काय स्टेटसला फोटो ठेवला नाही, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून स्टोरी टाकली नाही, जवळ्यात चौकात बॅनर बिनर असलं काहीच लावलं नाही. त्यानं आपलं नेट मसन वाटत गेलं आणि भजन करायला लागलं. कुणाचं? श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम. प्रभू रामचंद्राचं भजन करायला लागलं. कोण? मी का? कोण? महादेव. भजन करायला लागलं. 5 दिवस भजनामध्ये गुंतले महादेव. आणि 5 दिवस कोणालाच उचललं नाही गड्यानं. मग वरच्यांनी मीटिंग घेतली. आता आज 5 दिवस झाले, खालून वरी कोणीच कस काही आहे ना. मग वरचं एक जण मेन होतं, ते काय म्हटलं, एक जण कोणीतरी जाऊन पहा म्हणे खाली. ती एक जण ज्याला पाठवायले होते का, ते म्हटलं मी एकटा जाणार नाही, सगळेजण जायचंय तर जायचं. मी जर एकटा गेलो की ती माझा बुक्काच करीत असते. मी एकटा जाणार नाही, सगळेजण जाऊ. सगळेजण खाली आले. कुठं? मसन वाट्यात. महादेव भजन करायले होते तिथं आले आणि आवाज दिला, ओ महादेव उठा की. आता महादेव म्हटला, इथं माझी मेली बायको आणि मला कुठं उठा म्हणता. आता हे वरचे आलेले म्हणले, आमचं तेच म्हणणं आहे. म्हणले आम्हाला तुमचं दुसरं लग्न करून द्यायचंय. आणि पहा तुम्ही, मग दुसरं लग्न म्हणलं की महादेव म्हटले माझं, आणि मी कवा नाही म्हणले. आणि पहा तुम्ही, महादेव सहसा लग्नाला नाही म्हणत, लग्नाला नाही म्हणत. आजी 35 वर्षाचे महादेव अजून तसेच आहेत, त्यांना कोणी पोरगीच द्यायना. आता त्या महादेवाला एकच पर्याय, लवकरात लवकर भगव गुंडाळायचा आणि गिरनार पर्वत गाठायचा. विठ्ठल. आता महादेव म्हटले मी कुठं लग्नाला नाही म्हणलंय, मी तर लग्नाला तयारच आहे, पण लग्नाला जायचंय. पण आता लग्नाला जाताना तयारीनं जावं लागतंय. सॉक्स एकाचे, बूट एकाचा, कपडे एकाचे, आहे की नाही. पण महादेव तसे नव्हते. महादेवानं काय केलं, महादेवानं गुंडाळलं खाली वाघाचं कातड, गळ्यामध्ये अडकवला काय, साप. आणि साप अडकवला आणि म्हटले आपण तसल्या भानगडीत पडायचं नाही, गॉगलच्या बिगलच्या. जवळचीच राख घेतली आणि पूर्ण शरीराला गोळसली. आणि त्या राखेच्या माध्यमातून आपल्याला या जगाला एक सूचित करतात महादेव, की तुम्ही कितीही पैसा कमवा, तुमच्याकडे संपत्ती पैसा काहीही असू द्या, पण शेवटी या शरीराची एक दिवस काय होणार आहे, राख. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. मागच्या पायाला, पुढच्या पायाला अभिमान नसतो, मी पुढे आहे. आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही की मी महाग आहे, कारण त्यांना माहिती असतं की क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पाय पुढे जाणार आहे आणि पुढचा पाय मागे येणार आहे. वेळ प्रत्येकाची येत असते. पहा, आपण पाहतो की पक्षी किड्या मुंगे खातात, बरोबर. पक्षी किडे मुंगे खातात, पण ज्या वेळेला तो पक्षी मरतो त्यावेळेला याच किड्या मुंगे त्या पक्षाला खातात. खातात का नाही? वेळ प्रत्येकाची येत असते. एरवी आपल्या दारामध्ये कावळा येतो, पहा, येतो ना कावळा. मग कावळा आला आणि तो जर कर्कश वरडायला लागला तर आपण त्याला हाणून मारून पाठवतो की नाही. पण ज्या वेळेस हाणून मारून पाठवतो आणि ज्या वेळेस आपली जाण्याची वेळ येते त्यावेळेस त्या कावळ्याचे पाय धरावे लागतात का नाही. पण महाराज, काही माणसं इतक्या नीच जीवन जगतात की त्यांना कावळा शिवत नाही, गावरान गाय शिवत नाही. मग त्यांच्यासाठी एकच उपाय, जरसाडा आणायचं. मग ती माय पंतरवाडी सहित निवधानी, तिला काय कळतंय हा पापी होता का पुण्यवान होता. निघाले महादेव लग्नाला जायचे. आता लग्नाला जाताना तयारी झाली, अंगाला राग गोळसली. पण आता लग्नाला जायचं म्हणल्यावर वराडी मंडळी तर पाहिजे ना, हाय की नाही.
मग वराडी मंडळी असा अवतार बघून कोणीच लग्नाला यायला, मग महादेवानं आरोळी ठुकली. वराडी मंडळी जमा झालं. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत आले, नाचत नाचत आले. एकाचा हात वाकडा, एकाचा पाय वाकडा, एकाची जीभ बाहेर, एकाचं तोंड काळ, एकाचं तोंड गोर, सगळे नाचत आले. आणि वराडी मंडळी सगळं सती मातेच्या गावामध्ये प्रवेश केला. आता गावात प्रवेश केल्यावर आपल्या गावातल्या माणसानं वराडीला आणायला जायची अशी प्रथा आहे. मग गावातले जवळातले माणसं आणायला गेले आणि तिथं चक्कर येऊन पडले. कुठं? चौकात. मग चक्कर येऊन पडल्यावर महादेव म्हटले, आता भूतांना तुम्ही निघा म्हणे. भूत म्हणले, आम्ही निघायला तयार आहोत, पण एका अटीवर. काय अट आहे? तर भूत म्हणले, आम्ही इथं नाही नाचायचं तर मग कुठं नाचायचं? मग महादेवानं त्यांना वर दिला की कलियुगामध्ये तुमचं अंग हल्ल्याशिवाय कुणाचंच लग्न लागणार. आणि अजून पण लग्नामध्ये वरातीमध्ये भूतच नाचत. आणि ती काय माणसावनी नाचतेत का? नाही. मग देवाला काय आवडतंय? तर देवाला कीर्तनात नाचलेलं आवडतंय. लग्न कीर्तनाचे रंगी. देवाला काय आवडतंय? तर देवाला कीर्तनामध्ये नाचलेलं फार आवडतंय. आणखीन देवाला काय आवडतंय? तर देवा भक्त जीवाहुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. देवाला भक्त आवडतात. मग भक्त कसे आवडतात? आता भक्त कोणाला म्हणायचं? तर ज्यांनी जगाशी संबंध तोडला, ज्यांनी जगाशी संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला, त्याला म्हणायचं भक्त. आता भक्त कोण आहे? तर माझे ज्ञानोबराय भक्त आहेत, तुकोबराय भक्त आहेत. तसंच आपण हनुमान जयंती निमित्त सप्ताह करतोय. माझे हनुमंतराय सुद्धा देवाचे काय आहेत? भक्त आहेत. माझ्या हनुमंतरायाने देवाची इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, इतकं नामस्मरण केलं की देवानं डायरेक्ट भगवान साक्षात प्रभू रामचंद्राला हनुमंतरायानं हृदयामध्ये साठवलं. कुठं साठवलं? हृदयामध्ये. आणि हनुमंतरायांनी हृदय फाडून पाहिलं तर हृदयामध्ये राम. आता ज्याच्या हृदयामध्ये राम, त्याच्यामध्ये काही काम राहील का? अजिबात राहणार नाही. माझ्या हनुमंतराय सुद्धा काय आहेत? तर भक्त आहेत. जर आपल्या जीवनामध्ये काही दुःख असेल ना, तर माझ्या हनुमंतरायाला जर सांगितलं ना, तर नक्कीच दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाहीत माझे हनुमंतराय. हे दुःख भंजन मारुती नंदन. माझे हनुमंतराय नक्कीच दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून काय करायचंय? तर त्या भगवंताचं भक्त व्हायचंय. जसं माझे हनुमंतराय भक्त झाले, तसं त्या भगवंताचा आपण भक्त व्हायचंय. तुकोबराय शरण जातात, पण तुकोबराय कुणाला शरण जातात? तर तुमच्या आमच्यासारख्या पामराला शरण जातात का? तर अजिबात नाही. तुकोबराय फक्त दोघाला शरण गेले. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे देव. तुकोबराय फक्त दोघांना शरण गेले. पहा, शरण शरण आणि शरण शरण एकनाथा. नाथ बाबांना आणि हनुमंतरायांना तुकोबराय शरण गेले अभंगाच्या प्रथम चरणात. आपल्याला त्याच्या पदवीवर बसवतो. कुठं बसवतो? तर त्याच्या जाग्यावर बसवतो. पहा, तुम्हाला सांगून जाईल, वृंदावन कोणाचं? वृंदावन गाव कोणाचं? कानाचं, कृष्णाचं. पण तिथं नाव कोणाचं? राधेचं. का? तर राधा राणीनं एवढी भगवंताची भक्ती केली की भगवान परमात्म्यानं साक्षात स्वतःचं गाव राधा राणीच्या नावावर करून दिलं. असं भक्त आपण जीवनामध्ये झालं पाहिजे. माझ्या हनुमंतरायासारखं, राधा राणीसारखं, ध्रुव बाळासारखं. ध्रुव बाळाने भक्ती केली आणि त्या ध्रुव बाळाच्या भक्तीचं फळ म्हणून भगवान परमात्म्यानं आढळ पद प्राप्त करून दिलं त्या ध्रुव बाळाला. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. किंवा आपली संत मीराबाई पहा, मीराबाईनं भक्ती केली. ज्या वेळेला मीरा भजन करायची त्यावेळेला सगळे गावातली लोक नावं ठेवायची, ही मीरी भजन करती, ही राजकन्या भजन करती. ही मीरा काही भजन बंद करत नव्हती. मीराचे वडील सांगायचे, मीरा आपल्याला अख्खं गाव नावं ठेवतंय, भजन बंद कर बाळा. तरी पण मीरा काही ऐकायला तयार नाही. मीराचे वडील मीराच्या आईकडे गेले आणि मीराच्या आईला सांगितलं, हे पहा, तुमच्या मुलीचं तोंड बंद करा, भजन बंद करा, नाहीतर कायमचं तोंड बंद करून टाका. त्यावेळेला विषाचा प्याला हातामध्ये दिला मीराच्या वडिलांनी मीराच्या आईजवळ आणि सांगितलं, जा तिच्याकडं. दोघ जण मिळून तिच्याकडे आले आणि मीराला समजावून सांगतात, मीरा भजन बंद कर बाळा.
सगळं गाव आपल्याला नाव ठेवतंय भजन बंद कर, तरी पण मीरा भजन बंद करत नव्हती. मीरा म्हटली, ए आई, हे विष प्राशन करल पण भजन बंद करणार नाही. मीरानं जसं दूध प्यावं तसं विष प्राशन केलं आणि मीरा स्तब्ध झाली, जागेवर शांत झाली. कृष्ण नामाचं उच्चारण करत नव्हती. मीराच्या आईनं मीराच्या कानामध्ये कृष्ण कृष्ण नामाचं उच्चारण केलं आणि मीरा पग घुंगरू बांध नाचायला लागली. अशी नाचायला लागली की सगळं गाव सुद्धा मीरा सोबत भजन करायला लागलं. अशी भक्ती आपण जीवनामध्ये करा की संत मीराबाई सारखी, संत जनाबाई सारखी. जनाबाईनं कशी भक्ती केली, मुखामध्ये नाम घेत घेत गौऱ्या थापल्या, तर त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईनं भजन करत करत विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत करत गौऱ्या थापल्या, तर त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. आपल्या गौऱ्या मसनात गेल्या तरी आपल्या मुखातून विठ्ठल नाम येत, आपल्या हाडाचे काढे झाले तरी आपल्या मुखातून विठ्ठल नाम येत नाही. नाम घ्या भगवंताचं, त्या भगवंताचं चिंतन करा, तो भगवान परमात्मा तुमची चिंता करल. हरी मुके गाता हरपली चिंता त्या नाही मागुता. त्या भगवंताचं तुम्ही भजन करा, तो भगवान परमात्मा तुम्हाला रोज एकाच्या घरी भोजन देईल. आणि त्या भगवंताचं तुम्ही स्मरण करा, तो भगवान परमात्मा नक्कीच तुमचं मरण चुकवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल देवाला काय आवडते, तर देवाला फक्त भक्त आवडतात. देवाची भक्ती आवडते देवाला जास्त. आता आपली भक्ती कशी झाली, अंगाला आला ताप आणि देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी, अशी भक्ती आपली झाली. विठ्ठल म्हणून तुकोबराय शरण येतात, हनुमंतरायाला शरण येतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता शरण येतात आणि म्हणतात, ए हनुमंतराया, तुम्ही मला काय करा, तर तुम्ही जशी भक्ती केली तशी भक्ती कशी करायची ते सांगा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. भगवंताला हनुमंतरायाला शरण येतात आणि शरण येऊन म्हणतात, देवा तुम्ही मला काय करा, तर तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुम्ही मला भक्तीची काय करा, वाट दाखवा. मी भगवंतावर प्रेम करल. आणि खरंच भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. पण खरं सांगू का, आपण सगळे त्या कैकेयी मातेला नाव ठेवतो की नाही, पण कैकेयी माते सारखं प्रेम भगवंतावर दुसरं कोणी केलं, माफी मागून सांगेन, कैकेयी माते सारखं प्रेम भगवंतावर दुसरं कोणी केलं नाही माझ्या प्रभू रामचंद्रावर. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 4-5 वर्षाचे होते, त्या वेळेला एका विहिरीमध्ये उतरले. कुठं उतरले महिला मंडळ? एका विहिरीमध्ये उतरले. आणि ती पाहिलं कैकेयीनं. मग कैकेयी मातेनं पाहिल्याच्या नंतर आवाज दिला, ए रघुनंदना, वर ये बाळा, वर ये. राम प्रभू म्हणतात, कैकेयी माय, मी वर येईल, पण माझी एक आट आहे. काय आट आहे रघुनंदना, बोल ना. आई, तुझे 2 वर आहेत ना माझ्या वडिलांकडे मागायचे. कोणते वर बाळा? आई, ज्या वेळेला तू माझ्या वडिलांना मदत केली दशरथ राजाला, त्यावेळेला वडिलांनी सांगितलं होतं की तुला गरज पडली की तू 2 वर मागून घे. मग बोल ना रघुनंदना, तुझं म्हणणं काय आहे? त्यावेळेला रामप्रभू म्हणतात की एक कैकेयी माय, एका वरानं मला वनवास आणि दुसऱ्या वरानं भरताला राजगादी मागून घे. कैकेयी मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि कैकेयी माता म्हणते, रघुनंदना, माझ्यापासून तुम्ही लांब गेलेलं मला नाही सहन व्हायचं. आई, जर तुला वाटत असेल ना
मी सुखी राहावं, मी आनंदात राहावं, तर एवढं काम माझ्यासाठी करशील का ग? बर चालतंय बाळा. पण राम प्रभू म्हणतात, आई तू जर असं केलं ना तर सगळं गाव तुला नावं ठेवल ग. गाव नाही, अख्खं जग तुला नावं ठेवल. कैकेयी माता म्हणते, रघुनंदना अरे अख्खं जग मला नावं ठेवू दे, पण तुला जर त्यात सुख मिळत असेल ना तर तुझ्यासाठी मी दुःख भोगायला तयार आहे. ही कैकेयी माय आहे महाराज. रामायणामध्ये आणि प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीचा आदर्श आपल्याला घेता येत नाही. एकही व्यक्ती नाही. माझ्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र असं आहे की प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे. एका वरानं वनवास मागून घेतला आणि दुसऱ्या वरानं भरताला राजगादी निघाले प्रभू रामचंद्र. आणि जात असताना प्रभू रामचंद्र अगोदर सांगतात की कैकेयी माय, जर तू हे नाहीस केलं, वनवास जर मागून नाहीस घेतला तर माझ्या शबरीचा उद्धार होणार नाही, माझ्या अहिल्याचा उद्धार होणार नाही आणि माझ्या हनुमंतरायाची भेट सुद्धा मला होणार नाही. म्हणून तू काय कर तर हे 2 वर मागून घे. वर मागून घेतले आणि कैकेयी माता निघाल्या. कैकेयी माता प्रभू रामचंद्र निघाले आणि जात असताना वनामध्ये गौतम नावाच्या ऋषीची पत्नी ही अहिल्या, तिला गौतम ऋषीनं शाप दिला होता आणि त्या शापामुळे ती अहिल्या शिळा होऊन पडली होती. मग जाता जाता प्रभू रामचंद्रांचा पायाचा स्पर्श त्या शिळेला, त्या दगडाला झाला आणि तिथं अहिल्याचा उद्धार झाला, शबरीचा उद्धार झाला, हनुमंतरायाची भेट झाली. प्रभू रामचंद्र सीता स्वयंवरासाठी जात आहेत. सीता स्वयंवरासाठी गेल्याच्या नंतर आता उद्या लग्न म्हणल्यावर आदल्या दिवशीचे रात्र म्हणजे कशाची रात्र असते? हळदीची रात्र. मग आदल्या दिवशी सीता स्वयंवरासाठी प्रभू रामचंद्र गेलेले आणि त्यांच्यासोबत लक्ष्मणजी होते. प्रभू रामचंद्र विश्रांतीगृहामध्ये विश्रांती करत होते आणि विश्रांती करत असताना हनुमंतराय त्यांच्या पायाची सेवा करत होते. प्रभू रामचंद्रांच्या पायाची सेवा करत होते, पाय दाबत होते आणि पायांची सेवा करत करत लक्ष्मणजीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि ते अश्रू प्रभू रामचंद्रांच्या पायावर पडले. राम प्रभू दचकून उठले आणि विचारतात, लक्ष्मणा काय झालंय तुला? आईची आठवण येते का? बाबांची आठवण येते का? त्यावेळेला लक्ष्मणजी जास्तच रडायला लागले आणि रडत रडत सांगतात, दादा उद्या तुमचा विवाह होणार आहे. हो लक्ष्मणा, दादा उद्या तुम्ही सीतामातेच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, सीतामाता तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. हो लक्ष्मणा, दादा उद्या तुम्ही सीतामातेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार. हो लक्ष्मणा, ती आपली संस्कृती आहे. दादा मग ज्या वेळेला तुम्ही सीतामातेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालचाल त्यावेळेला तुमच्या पूर्ण शरीरावर कुणाचा हक्क चालणार? सीतामातेचा हक्क चालणार. मग मला जर तुमच्या पायाची सेवा करायची असेल तर मला सेवा करता येणार नाही, म्हणून मी रडतोय. पहा इथं भावाची सेवा करायला भेटत नाही म्हणून रडणारा लक्ष्मण कुठं आणि अर्ध्या अर्ध्या एकर साठी भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालणारा लक्ष्मण कुठं? विठ्ठल. एवढं आदर्श चरित्र माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे आणि अशाच प्रभू रामचंद्रांचं भजन माझ्या हनुमंतरायानं केलं, भक्ती केली, हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना साठवलं. माझ्या भगवंताचं नामच असं आहे की दगडाला सुद्धा तारणारं माझ्या भगवंताचं नाम आहे. दगड सुद्धा तारत. भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे की भगवंताच्या नावानं दगड तरली, एवढं श्रेष्ठ माझ्या भगवंताचं नाम आहे. चांगले चांगले माझ्या भगवंताचं नाम चांगलं आहे आणि माझ्या भगवंताचं नाम हे काय आहे तर श्रेष्ठ आहे. भगवंताच्या नामानं दगड तरले, एवढं श्रेष्ठ माझ्या भगवंताचं नाम आहे. ज्या वेळेला दगडावर राम नाव लिहून माझ्या भगवंताचं नाम लिहून दगड पाण्यामध्ये टाकायचे त्यावेळेला तो दगड तरंगायचा, एवढं श्रेष्ठ माझ्या भगवंताचं नाम आहे. हनुमंतरायानं राम नाव लिहावं आणि पाण्यामध्ये दगड टाकावा तर तो दगड तरंगावा, एवढं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. पूर्ण सेतू बांधून झाला, दगड तरले, सगळीकडे प्रभू रामचंद्रांचा जय जयकार व्हायला लागला. प्रभू रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की. सगळीकडे प्रभू रामचंद्रांचा जय जयकार व्हायला लागला आणि जय जयकार होत असताना जे रावणाकडचे चेले होते की नाही, रावणाचे जसे इथं आमचे चेले उभारलेत तसे रावणाचे काही चेले होते. ते रावणाचे चेले म्हणायला लागले
की देवाच्या नावानं दगड तरले रावण महाराज, आता तुमच्या सुद्धा नावानं काय झाले पाहिजे, दगड तरले पाहिजे. मग आता रावणाचं वजन थोडस डाऊन व्हायला लागलं. प्रभू रामचंद्राचा जय जयकार व्हायला लागला. रावणाचं वजन डाऊन व्हायला लागलं आणि वजन डाऊन व्हायला रावणाला सहन होईना झालं. मग रावणानं काय केलं, ठीक आहे म्हणे मी पण दगड तरून काय करतो दाखवतो. रावणानं असं मोठं कुंड तयार केलं आणि कुंड तयार करून सगळे चेले असे बाजूने उभारले, जसे इथं उभारलेत तसे सगळे चेले बाजूने उभारले. रावणानं हातामध्ये दगड घ्यावा, असा दगड घ्यायचा रावणानं हातामध्ये, तोंडा पुढे धरायचा आणि खुटखुट 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 असं काहीतरी मंत्र बोलायचा रावण, आणि तो दगड त्या कुंडामध्ये टाकायचा. कुठं टाकायचा, कुंडामध्ये. आणि जेव्हा कुंडामध्ये दगड टाकला की तो दगड काय व्हायचा, तरंगायचा. मग दगड तरून दाखविले रावणानं, भरपूर असे दगड तरून दाखवले. मग सगळीकडे रावणाचा जय जयकार व्हायला लागला. रावण महाराज की, सगळीकडे जय जयकार व्हायला लागला. आणि जय जयकार व्हायला मग आता जय जयकार व्हायला पण मंडोदरी थोडीशी बाजूला उभं होती. आता नवऱ्याचा किती बी जय जयकार व्हायला लागला तरी बायकोला माहिती असते की आपला नवरा किती पाण्यात आहे, हाय की नाही, बायकोला चांगलं माहिती असते. मग मंडोदरीनं पाहिलं, म्हणे देवाच्या नावानं दगड तरले ही ठीक आहे, पण ह्याच्या नावानं कशी काय दगड तरायला लागली. मंडोदरी जवळ आली रावणाच्या, म्हणे देवाच्या नावानं दगड तरले ठीक आहे, पण तुमच्या नावानं कशी काय दगड तरायला लागली. त्यावेळेला रावण म्हणतो, हे बघ तरले याला महत्व, बाकीचं काही विचारायचं नाही. पण मंडोदरी थोडीशी हट्टी होती आणि महिला मंडळ हट्टी असतात पहा, स्ववाक्य स्थापिका असतात, माझं तेच खरं, है की नाही. आणि जी महिला मंडळ अशी असती ना, माझं तेच खरं, तिचा संसार कधीच सुफल होत नाही. विठ्ठल. मंडोदरी थोडीशी हट्टी होती. मंडोदरी म्हटली मला सांगाच, इकडे या म्हणे जरा थोडस बाजूला, चेल्यांच्या या म्हणे बाजूला, मला सांगा म्हणे कसं काय दगड तरले. रावण म्हणायला लागला, अगं तरले याला महत्व, बाकीचं कशाला विचारत बसती. पण तरीही मंडोदरी ऐकच ना. मंडोदरी म्हटली सांगाच मला, आत्ताच्या आत्ताच सांगा. मग रावण सांगायला लागलं, हे बघ मंडोदरी, ज्या वेळेला मी दगड हातामध्ये घ्यायचो आणि खुटखुटखुट असा मंत्र बोलायचो, त्यावेळेला त्या दगडाला म्हणायचो की हे बघ तुला रामाची शपथ आहे, बोलला तर बघ. कशाने दगड तरली, भगवंताच्या नामानं. भगवंताच्या नामाची एवढी ताकद आहे, जर दगड तरतात मग तुम्ही आम्ही का तरू शकणार नाहीत. म्हणून भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचं. म्हणून तुकोबराय म्हणतात हनुमंतरायाला की ए हनुमंतराया, तुम्ही जशी भक्ती केली तशी मला भक्तीत करायची सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा, मला भक्तीची काय करा वाट दाखवा, मज दावाव्या सुबटा. आणि पुढे चालून तुकोबराय म्हणतात की हनुमंतराया, तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा, तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात. तुकोबराय म्हणतात की हनुमंतराया तुम्ही काय आहात तर शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. हनुमंतराया तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, म्हणून तुम्ही मला काय करा तर काय भक्तीच्या त्या वाटा, मज गावाव्या सुबटा. तुम्ही मला काय करा तर तुम्ही मला भक्तीची काय करा वाट दाखवा. कारण तुम्ही भक्ती केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून देवाची काय करायची तर देवाची तुम्ही काय करायची भक्ती करायची. मग भक्ती करायची, कारण हा देह हा आपण उसना आणलेला आहे, भाड्यानं आणलेला आहे. या शरीरामध्ये राम आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे. हृदय मंदिरी शोधुनी पाहे, कुठं आहे राम तर आपल्या हृदयामध्ये आहे. पण तो राम हृदयामध्ये आहे खरं, पण तो आपला नाही बरं का. जरी आपल्या शरीरामध्ये असला तरी तो आपला नाही. मग त्याला जर आपलं करून घ्यायचं असेल तर काय करायचे तर त्या भगवंताची काय करायचे भक्ती करायची. कशी भक्ती करायची तर कामामध्ये, काम आवर्जून वेळ काढून भक्ती करायची नाही, तर त्या भगवंताचं नाम कसं घ्यायचं कामामध्ये घ्यायचं. आता चपात्या करताना तुमच्या तोंडाला काही काम आहे का तर काहीच काम नाही. काही महिला मंडळांच्या तोंडाला असतं काम शिव्या द्यायचं शेजारणीला, पण ते काम करण्याच्या ऐवजी कोणतं काम करायचं तर कामामध्ये काही म्हणा राम राम, त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचं. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये करायची. कामात काम करत असताना भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचं. विठ्ठल
कारण हा देह हा नाशिवंत आहे. एकदा का या शरीरामधला राम निघून गेला की मग या शरीराचं काम काय झालं, संपलं. मग या शरीराला जागा कुठं असते तर स्मशानामध्ये जागा असते. ला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्मी या ठाव स्मशानेचा. एकदा का या शरीरामधला राम निघून गेला की मग या शरीराला जागा असते स्मशानामध्ये. कारण हा देह हा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान किंवा हा देह नाशिवंत. मलमूत्राचा बांधा. किती प्रमाण द्यावे महाराज. देह जाणार जाणार त्यासी काळ बखाणार. 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 देह जाणार जाणार भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. देह जाणार जाणार त्यासी काळो बखाणार. देह जाणार जाणार त्यासी काळो बखाणार. देह जाणार जाणार त्यासी काळो बखाणार. देह देह जाणार जाणार त्यासी काळो बखाणार. देह जाणार जाणार त्यासी काळो बखाणार. हा देह जाणार आहे त्याला काळोबा खाणार आहे. पण काळोबा जर खायला आला, आता तुम्ही जर भजनामध्ये असाल, तुम्ही जर भजन करत असाल, तुम्ही जर त्या देवाचे भक्त असाल आणि काळोबा जर तुम्हाला खायला आला तर त्याची टाप नाही इथं यायची. पहा का तर एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये आहे, या भक्तीमध्ये आहे की काळ सुद्धा पळून जातो. एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करायचे आणि त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचे. करा हात वर सगळ्यांनी. महिला मंडळ, पुरुष मंडळ, ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा आणि ज्यांना नाहीत त्यांनी सुद्धा करा. कारण संत गोरोबा काकांचे हात इथून तुटले होते, कापले होते संत गोरोबा काकांनी. त्यावेळेला तुकोबरायांचं कीर्तन चालू असताना याच भजनामध्ये, विठोबा रखुमाई भजनामध्ये तुकोबरायांनी सांगितलं की सगळ्यांनी हात वर करा. आता संत गोरोबा काकांना तर हात नाहीत, कसे वर करायचे? पण तसेच लुंड हात माझ्या गोरोबा काकांनी वर केले आणि भजन चालू असताना वरच्या वरी कधी हात फुटले ही त्यांना सुद्धा कळलं नाही. एवढी ताकद या भजनामध्ये आहे. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम घेऊन गोड असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई. दुखणं माग लागलं तर देवा तू माझा बाप, नाही तर तुझ्या बापाचा मी बाप. मग कशी भक्ती आपली आताच कळून गेली या भजनामध्येच, कशी भक्ती आपली आहे. मग आपली जर भक्ती अशी असेल तर आपल्याला मुक्ती प्राप्त होईल का? कधीच होणार नाही. पहा 8 दिवस आपण सप्ताह बसले की भजन करतो, कीर्तनाला येतो, कीर्तन ऐकून जातो, जाता जाता दुसरंच कोणाचं तरी चरित्र उच्चारण करत जात असतो. ती कीर्तन इकडून ऐकून इकडून गेलेलं बी असतं निघून. विठ्ठल माझ्या हनुमंतरायाने भक्ती केली, जीव तोडून माझ्या हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांची भक्ती केली आणि माझ्या प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला हृदयामध्ये जागा दिली. अशी भक्ती करा, नक्कीच तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि त्या भक्तीचं फळ म्हणून माझ्या हनुमंतरायाला वरदान दिलं प्रभू रामचंद्रांनी. अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेला तो सूर्याला धराया बालपणी गेला हादरली ही धरणी थरथरले आसमान हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अशी गोड भक्ती माझ्या हनुमंतरायांनी केली आणि वरदान देऊन टाकले प्रभू रामचंद्रांनी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे म्हणून तुकोबराय म्हणतात हनुमंतराया तुम्हाला शरण आलोय शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता मी तुम्हाला शरण आलोय मग शरण आलोय म्हणून तुम्ही मला काय करा भक्तीची वाट दाखवा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा कारण तुम्ही कसे आहात तर तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात Yeah.